विजयदादा मोझार आणि आपल्या सहकार्याने सर्वांना विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. मोझार यांच्या शुभ हस्ते दिला जाणार आहे पुरस्कार देठे ज्यांनी हॅट्रिकही हॅलो हॅलो विजयदादा मोझार यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. गणेश देठे ज्यांनी शक्ती चषकात मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार जिंकली होती. सायन्शियल स्पोर्ट्सच्या माध्यमाने ट्रॅकसूट दिला जातोय. दिली जाणारी जी ट्रॉफी ती देखील या ठिकाणी दिली जाते. गणेश देठे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. धन्यवाद. धन्यवाद. 70 प्रेजेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग में आप सभी का हार्दिक स्वागत है. दोनों टीमें पहले विजय का मीठा स्वाद चखने के लिए खेल रही है और उमर खान ने टॉस जीतकर जो पहले क्षेत्ररक्षण करने का फैसला किया था कामयाब रहता हुआ ओमकार देसाई को क्लीन बोल्ड आउट किया. वहां पर अनिकेत सानप ने अपनी एक परफेक्ट यॉर्कर के जरिए और नए बैट्समैन है भूषण शिंदे जो अब जुड़ने जा रहे हैं सैंडी आचार्य के साथ. पिछला साल बहुत ही लाजवाब कामयाबी आयोजन समिति के इस वेंचर पर हमारी सभी की ओर से मैं देना चाहूंगा. स्ट्राइक पर है भूषण शिंदे. दावे के थोड़ा सा बाहर थी और हाथों को फैलाते हुए खेला था एक्स्ट्रा कवर की तरफ जहां गेंद को रोका गया है. आप सभी का हार्दिक स्वागत है 70 स्पोर्ट्स के यूट्यूब चैनल पर. प्रतियोगिता के आयोजक है अमोल मात्रे, दत्ताराम चौहान, सुभाष कोलाप्टे, श्रेयस इंदुलकर, दिलीप भाई गवस, युवराज भालेराव, प्रथमेश पवार, चंद्रकांत शेट्टे, अजीत मोहिते, उमेश कुड़े, संतोष बंड और नितिन जंगम. इस बार उठा दिया आसमान में. कैच होना लाजमी है लेकिन बराबर से फिनिश नहीं कर पाए उस कैच को. कोशिश अच्छी थी और वहां पर वो कैच हो जाता तो क्या बात थी. अनिकेत सानप का एक बहुत ही बेहतरीन ओवर यहां पर समाप्त होता हुआ. कम खर्चा फुल चर्चा, 1 ओवर 4 रन 1 विकेट. ओमकार देसाई को बोल्ड आउट कर दिया अनिकेत सानप ने. दो टीमों ने सुपर 4 में जगह बना ली है. वडाला ब्लास्टर्स और ट्राइडेंट चेंबूर ने
जबकि कांधारी किंग्स बैंड्रा के लिए उनके प्रतियोगिता समाप्त हो चुकी है। ये मैच में भी जो टीम हारेगी उसके लिए मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग का जो प्रवास है वो खत्म हो जाएगा। अस्तित्व की लड़ाई यहां पर, और नया ओवर लेकर आ रहे सचिन काटकर, माहौल के खिलाड़ी है सचिन काटकर, और उनके सामने बैट्समैन है भूषण शिंदे। 1 बॉल 1 पर भूषण, 4 बॉल 3 में संदीप आचार्य। बैटिंग ऑर्डर चेंज किया गया है, श्रेयस कदम को नीचे रखा गया है। थोड़ा सा बदलाव बहुत जरूरी है। अंग्रेजी में कई बड़ी बड़ी कंपनियों के अंदर एक फोटो फ्रेम आप देखेंगे, वन थिंग दैट रिमेन्स कांस्टेंट इज चेंज। बदलाव एक चीज ऐसी है जो कभी नहीं बदलती, बदलते ही रहेगा, चेंजेस आते ही रहेंगे। मुंबई के क्रिकेट में भी बदलाव की आंधी मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग के जरिए आ चुकी है। युवा उदयमान खिलाड़ियों को मिलने वाला प्रोत्साहन और एक ऐसा प्लेटफॉर्म जहां वो अपने हुनर को दिखा पाएंगे। सचिन की गेंद जैसे ही बल्ले पर आई सीधा मैदान के बाहर नजर आई। जबरदस्त 6। भूषण शिंदे भव्य स्वागत करते हुए सचिन काटकर का। गुड आफ्टरनून कहने का इससे बढ़िया अंदाज क्या हो सकता है। बल्ले के रेंज में आई और सीधा मिड विकेट के बाहर 6 रन। 10 पर 1। बैट्समैन आउट ओमकार देसाई 0 पर आउट हुए। इस बार बेहतर बॉल थी, गेंद की गति कम थी और थोड़ा सा कॉरिडोर के बाहर रखा था विकेट कीपर रवि लिंगाला उर्फ मैडी, वहां पर बेल सजाते हुए। स्कोर 10 for 1। दादर एंड से बॉलिंग शुरू कर चुके सचिन काटकर। पारी का दूसरा ओवर। एक और बेहतरीन यॉर्कर और यहां पर एलबीडब्ल्यू के रूप में आउट होते हुए भूषण शिंदे। परफेक्ट यॉर्कर सचिन काटकर का। स्टंप टू स्टंप गेंदबाजी किस तरह काम करती है हमने देखा आज। अरे सर, मेघनाथजी मयेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। खास तारकर्ली मालवण वरून या ठिकाणी आलेले आहेत आणि बीसीसी वायरी टीमचे ते कॅप्टन देखील आहेत। खास या क्रीडा स्पर्धेसाठी आपण मालवण वरून उपस्थित झालात त्याबद्दल आपलाही मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगच्या वतीने विशेष सन्मान केला जातोय। या आणि त्याचबरोबरीने वायरी टीमला देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील। आणि कारण खूप चांगलं क्रिकेट कोकणात देखील पाहायला मिळतं आणि कोकणात गेल्यानंतर मुंबईकरांचं स्वागत आणि सन्मान खूप चांगला होतो, म्हणून आपणही एक छोटासा प्रयत्न करतोय आपलं स्वागत आणि सन्मान करण्याचा। जाऊयात मॅचच्या दिशेने। नए बैट्समैन है अमित जाधव। दोनों ही विकेटें जो गिरी है यॉर्कर पर गिरी है। एक स्पिनर अनिकेत सानप के यॉर्कर पर आउट हुए ओमकार देसाई, जहां पर मिडिल और लेग स्टंप को डिसलॉज किया। और अभी अभी हमने देखा एलबीडब्ल्यू स्टंप टू स्टंप गेंदबाजी, यॉर्कर पर भूषण शिंदे को लौटना पड़ा। नए बैट्समैन है अमित जाधव। अमित जाधव के ऊपर जिम्मेदारी रहेगी। काफी मशहूर खिलाड़ी है, मशहूर और मारूफ प्लेयर कहे जाएंगे। मुंबई के टेनिस क्रिकेट में एक अच्छा नाम कमाया और आते ही बेहतरीन टाइमिंग के जरिए खेल दिया। 4 रन। लॉन्ग ऑफ पर खड़ा क्षेत्ररक्षक अपने सर के ऊपर से जाती हुई वो हरी टेनिस बॉल को देखता ही रह गया। बहुत ही लाजवाब स्ट्रोक वहां पर। अमित जाधव कल लेदर बॉल का मैच होने की वजह से खेल नहीं पाए थे, लेकिन उनके बल्ले के अंदर भी रनों की भूख साफ नजर आ रही है। 14 पर 2, 14 for 2 टर्फ एडिक्स बोरीवली। इस बार लोअर फुल टॉस और इस तरह के शॉट के लिए
वहां पर शाबाशी जरूर हासिल किए अमित जाधव। टर्फेडिक्स बोरिवली के ओनर है विजय मोजार साहब और दूसरी तरफ अंधेरी एवेंजर्स के ओनर है राहुल सोलकर। सचिन काटकर का ये ओवर मुंबई की भेलपुरी की तरह रहा, पूरी भी है और उसमें चटनी भी है, कुरमुरा भी है। देखिए इस ओवर में 6 भी लगे, 4 भी लगे, डॉट बॉल भी आया, सिंगल भी आया और विकेट भी आया। तो ये इस बार बहुत ही खूबसूरत अंदाज में संदीप आचार्य का ये स्वीप शॉट, ये स्वीप था, बहुत स्वीट था और ये 4 रनों की जरूरत थी। यॉर्कर करने चले गए और ऐसे में चैनल के बाहर बॉल को रखा था, स्वीप करना आसान था और 2 ओवर 19 रन 2 विकेट, 9.5 रन के औसत से टर्फेडिक्स की बल्लेबाजी चलती हुई और सचिन काटकर के इस ओवर में 15 रन बने, 2 चौके और 1 सिक्स लगा। संदीप आचार्य 5 बॉल 7, अमित जाधव 2 बॉल 5। इस प्रतियोगिता के लिए हमें जो मार्गदर्शन मिला है परमानेंट विधायक सन्मान्य कालिदास जी कोलमकर, वडा विधानसभा सन्मान्य प्रथमेश जी कोलमकर युवा नेता, सन्मान्य संजय जी पुतनिस सुप्रीमो चषक के आयोजक, आमदार और विभाग प्रमुख, रमी पंडित, एडवोकेट प्राचार्य साजन पाटिल, कार्य सम्राट नगर सेविका श्रीमती राखीदाई जाधव जो राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की गट नेता है महानगर पालिका में, सन्मान्य शाखा प्रमुख श्री जयसिंह जी भोसले, विधायक श्री अजय चौधरी साहब, कुंडी सरमलकर, साई अंशु स्पोर्ट्स, ए स्पोर्ट्स जाफर भाई, आदि स्पोर्ट्स, अली असगर भाई, फुल टॉस बॉल चैंपियनशिप बॉल, ग्लोबल हॉस्पिटल, हर मैच के लिए मैन ऑफ द मैच के रूप में रानीबाग क्रिकेट परिवार दीपक राठौड़ और गणेश नायक द्वारा टेंडर कोकोनट, रियल का टेंडर कोकोनट वाटर का गिफ्ट हैम्पर है। गौरव शेट्टी, भरत राठौड़, इनका भी बहुत बहुत शुक्रिया। मोहम्मद की गेंद आते ही ठोक डाला, यह छक्का नहीं, अट्टा नहीं, दस्ता था, बहुत दूर गया। हम हमारी नुक्कड़ 11, नेशनल 11, अजिंक्य 11 और बाप्पा 11 70 की हमारी लाइव टेलीकास्ट टीम का भी बहुत बहुत शुक्रिया। सतीश यादव, ऋतुज कीर, संदेश लाते, ओमकार सावंत, शुभम सिद्धांत, विशाल, संतोष और हर्षद सेउलकर, इनका भी बहुत बहुत शुक्रिया। 25 for 2। मोहम्मद की अगली गेंद इस बार कैच कर लिया, बिल्कुल उसी जगह पर रवि लिंगाला ने उस कैच को अंजाम दिया और विकेट लेते हुए मोहम्मद अजहर की बारीक नजर और यहां पर आउट हो गए बल्लेबाज। अमित जाधव ने अभी अभी एक वहां पर 6 लगाया था, लगातार दूसरा 6 लगाने का प्रयास किया और इसीलिए क्रिकेट में कहा जाता है कि प्ले फॉर साइड एंड नॉट फॉर सेल्फ। यहां टीम के लिए खेलना बहुत अपेक्षित था, अमित जाधव के लिए अच्छा कनेक्ट कर रहे थे, लेकिन रवि लिंगाला जिन्होंने बेहतरीन कैच लिया, रवि लिंगाला कुछ समय पहले विकेट कीपर थे, अब सीधा आउटफील्ड में आ गए और रवि लिंगाला की कोशिश कामयाब रही, विकेट गिरता हुआ तीसरा 25 के योग पर और नए बैट्समैन आ चुके हैं श्रेयस कदम। आज के दिन हमने देखा शशिकांत कदम ने किस तरह से बल्लेबाजी की, अब श्रेयस कदम की बारी है। कल उनके बंधु कदम को आपने खेलते हुए देखा था, बेहतरीन 6 लगाया था। 25 for 3। मोहम्मद अजहर ने कल भी कच्ची गेंदबाजी की थी, एक उभरते हुए गेंदबाज है जिनको मौका मिला है और उनके सामने स्ट्राइक पर है संदीप आचार्य और आचार्य ने इस बार पॉकेट रॉकेट, बिल्कुल पॉकेट रॉकेट कहा जाएगा इसको, टच एंड गो शॉट 6 रन। छोटी हाइट है इसलिए पॉकेट और शॉट लगाया रॉकेट जैसा, इसलिए पॉकेट रॉकेट।
बेहतरीन शॉट, 31 for 3। टर्फ एडिक्स, गर्मी हो तो बर्फ, कपड़े धोने हो तो सर्फ, और क्रिकेट खेलना हो तो टर्फ, टर्फ एडिक्स। 31 for 3 संदीप आचार्य 6 बॉल में 13 रन की पारी खेलते हुए। इस तरह की एक बड़ी पारी की अपेक्षा रहेगी संदीप आचार्य जिस तरह से गेंदों को टाइम कर रहे हैं। ओमकार देसाई आउट हो गए, अमित जाधव आउट हो चुके हैं, भूषण शिंदे आउट हो चुके हैं, लेकिन संदीप आचार्य वहां पर खड़ा है। इस बार छोड़ दिया बड़े एहतराम के साथ, और युवराज भालेराव ने उनको बताया कि जब आप छोड़ सकते थे तो आप खेल भी सकते थे। 31 for 3, never leave a ball unless you are forced to। इस बार भी गेंद को घुमाया मोहम्मद अजहर ने। थोड़ा सा धैर्य की परीक्षा संदीप आचार्य के बल्ले पर गेंद आ नहीं रही है। थोड़ा सा जमीन की मिट्टी को लिया अपने हाथ में, मला, ग्रिप को मजबूत किया, और अब संदीप आचार्य एक बार फिर से तैयार, सामना करेंगे मोहम्मद अजहर की आखिरी गेंद इस ओवर की। और इस बार बेहतरीन टाइमिंग के जरिए उठा दिया यह लेफ्टेड कवर ड्राइव पर आने वाला चौका। अंडर आर्म, ओवर आर्म दोनों क्रिकेट में काफी प्रभावशाली क्रिकेट रहा है संदीप आचार्य का। 35 for 3। रोहित नार्वेकर चतुर और संदीप आचार्य सैंडी, ये कुछ ऐसे खिलाड़ी है जो जिनकी हाइट छोटी है। आशीष कनौजिया, छोटी हाइट पर आप कितना बड़ा काम कर सकते हैं तो सुनील गावस्कर और सचिन तेंदुलकर ने पूरी दुनिया को बताया। लेकिन टेनिस क्रिकेट में भी अगर आपकी हाइट कम है, मंदार गरुड़े इसका एक बहुत बड़ा एग्जाम्पल है। 3 overs 35 for 3। टर्फ एडिक्स बैटिंग फर्स्ट आफ्टर लूजिंग द टॉस। मोहम्मद अजहर 1 ओवर 16 रन 1 विकेट। पहले बॉल पर 6, दूसरे बॉल पर विकेट, तीसरे पर 6, उसके बाद 2 बिंदी गेंद और आखिरी गेंद पर 4। नए ओवर करेंगे प्रतीक। प्रतीक का मतलब होता है सिंबल, और प्रतीक को अच्छी गेंदबाजी का प्रतीक बनना पड़ेगा, जबकि बैटिंग पावर प्ले लिया जा चुका है। श्रेयस कदम आ चुके हैं, कदम के बढ़ते कदम को रोकने की जिम्मेदारी उमर खान की। बहुत जबरदस्त बैटिंग लाइनअप अंधेरी एवेंजर्स के पास भी है, लेकिन इस वक्त जरूरत है रनों को अंकुश में रखने की। अगर आने वाले 3 ओवर में 35 और भी बन जाते हैं तो 70 का स्कोर देखने मिलेगा, और अगर इसको 40-45 बना देते हैं आखिरी 3 ओवर में तो 80 तक स्कोर जाएगा। 80 शुड बी अ गुड स्कोर। आज सोमवार है और सोमवार के दिन भी हमारे दर्शक दोपहर के बाद बड़ी संख्या में देखने को मिल रहे हैं। इसमें विद्यार्थी भी है, कुछ ऑफिस जाने वाले लोग भी हैं, कुछ लोग ऑफिस का काम जल्दी निपटा के आ गए, कुछ लोग बॉस को बता कर आए हैं कि सर आज सिक लीव लेना चाहता हूं, माफी चाहूंगा। और कुछ लोग ऐसे भी है कि बॉस ने काम के लिए भेजा है, सर मैं आ रहा हूं, ट्रैफिक में अटका हुआ हूं, थोड़ा वेळ द्या, पोचतोय। बट यू गॉट टू एंजॉय क्रिकेट। ओवल मैदान कहिए या फिर शिवाजी पार्क कहिए, जहां कहीं भी क्रिकेट होता है दर्शक रुक जाते हैं, रिक्शा रुक जाती है, टैक्सी रुक जाती है, बस रुक जाती है, दर्शक रुक जाते हैं, और फिर थोड़ा सा मजा लेकर, एंटरटेनमेंट लेकर लोग आगे निकल जाते हैं। मुंबई, द सिटी दैट नेवर स्लीप्स, यह शहर कभी सोता नहीं, जागता है।
नए ओवर की पहली गेंद, इस बार क्या बेहतरीन स्क्वारिश स्वीप लगा दिया और ये लगा चौका। श्रेयस कदम कल जल्दी आउट हुए थे, आज उन्होंने साक्षात्कार में बताया कि मुझ पर बड़ी जिम्मेदारी है और वो जिम्मेदारी की शुरुआत करते हुए 39 for 3 अनिकेत सानप जैसे बेहतरीन स्पिन गेंदबाज के स्पिन को खत्म करता हुआ वो स्क्वारिश स्वीप था। 39 for 3। इस बार घूमकर खेलने का प्रयास, अब अनिकेत सानप भी कहां मानने वाले, बैट्समैन के स्ट्रेंथ पर गेंद की थी और वाइड, स्कोर आगे बढ़ता हुआ 3 विकेट के नुकसान पर 41 रन। 41 for 3। पहला विकेट 1 पर, दूसरा 10 पर और तीसरा 25 पर। ओमकार देसाई पहला विकेट, भूषण शिंदे दूसरा विकेट और तीसरा विकेट अगर देखे तो अमित यादव। इस बार बहुत अच्छा स्क्वारिश स्वीप था, लेकिन इस बार एक ही एक्शन में गेंद को रोककर थ्रो कर दिया गया। इश्तियाक शेख, अंधेरी एवेंजर्स और भांडुप स्ट्राइकर्स के बीच का वो सुपर ओवर कोई भी भूल नहीं पाएगा। 2021 का सबसे बेहतरीन सुपर ओवर और मैच हमने देखा। नए खिलाड़ियों को मौका इस मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग के जरिए मिल रहा है, जो अच्छी बात है। हाफ ट्रैकर बॉल और टप्पा खाकर बहुत ज्यादा बाहर की तरफ मुड़ी, टर्न और बाउंस दोनों था, लेकिन लाइन सही नहीं होने की वजह से अतिरिक्त रन और स्कोर आगे बढ़ता हुआ 43 for 3। 43 दावा 3 गेड़ी बाद 43 for 3। इस बार रिवर्स स्वीप लगाने का प्रयास बराबर से बल्ले पर आई नहीं। श्रेयस कदम के 1 रन जरूर लिया गया है। संदीप आचार्य अब सेटल हो गए हैं और संदीप आचार्य के लिए आखिरी ओवर तक नॉट आउट रहना जरूरी रहेगा। दूसरी ओर श्रेयस कदम जो एक बेहतरीन चौका लगा चुके हैं, ये पार्टनरशिप अगर अगले 2 ओवर तक टिक जाती है तो मेरे ख्याल से अच्छे रन देखने मिलेंगे। इस बार एक और बेहतरीन गेंद थी, स्वीप करने का प्रयास। $45 for 3। अमित यादव आखिरी बैट्समैन आउट हुए। 4 बॉल 11 रन बनाकर रवि लिंगाला के हाथ में कैच दिया। थोड़ा सा बातचीत करते हुए विकेटकीपर अनिकेत सानप तक पहुंचे। बहुत जरूरी है, डॉक्टर की लिखावट को जैसे कंपाउंडर ही पढ़ सकता है या मेडिकल स्टोर वाला पढ़ सकता है, वैसे बॉलर की जो गेंद है उसकी लाइन और लेंथ को विकेटकीपर ही पढ़ सकता है। इसलिए कुछ कहा है कि अनिकेत मेरी सुनिए और इस तरह कीजिए। हाफ ट्रैकर बॉल थी, पुल करने का प्रयास, बल्ले को स्वाइप किया, बॉल जमीन पर रखी, 1 रन पूरा किया। श्रेयस कदम अभी भी थोड़ा टेंटेटिव नजर आते हुए अपने बल्ले को अपने टांग के ऊपर मारा, थोड़ा सा नाराज। और अनिकेत सानप के ओवर की अगली गेंद लेकर तैयार। अब तक 14 रन देकर 1 विकेट हासिल किया है अनिकेत सानप ने। करंट रन रेट 12 रन प्रति ओवर। उमर खान स्वयं अब आउटफील्ड में आ चुके हैं, क्योंकि ये पावर प्ले का ओवर है, इसमें रन बनना बहुत जरूरी था। 11 बॉल 18 पर संदीप आचार्य, श्रेयस कदम 3 बॉल 6। थोड़ा तिरछा बॉलिंग रनअप है। लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिन, द फिंगर स्पिन जिसको कहा जाता है। हाफ ट्रैकर बॉल बैकफुट पर गए, शॉट के लिए जगह बनाते हुए स्क्वायर कट कर दिया। बॉल जाती हुई मैदान के बाहर 4 रनों के लिए। शानदार शॉट, शॉट और वाइड, जगह बनाई और काट दिया। और इसके साथ ही 50 रन स्कोर बोर्ड पर 4 ओवर की समाप्ति पर। 12.5 रन का रन औसत।
क्या जबरदस्त अंदाज में अपने बल्ले से गेंद को काटा था, मानो नुक्कड़ के ऊपर का सैंडविच वाला अपने हाथ में छुरी लेकर ब्रेड, टमाटर, आलू और प्याज काटता हो, वैसा काटा हुआ स्क्वायर कट। अनिकेत सानप 2 और 18 रन, 1 विकेट। और सोनम मेरे ख्याल से दोनों पावर प्ले के ओवर्स उन्होंने किए, तो पहले ओवर में 4 रन और इस ओवर में 14। नया ओवर अब प्रारंभ होगा और मेरे ख्याल से मोहम्मद अजहर इन्हीं को मौका दिया गया है। इस पूरे टूर्नामेंट में बड़े बड़े गेंदबाजों के बीच में विकी सिंह एक ऐसा नाम उभर कर आया जिसने दोनों मैचेस में एक एक ओवर में काफी अच्छी गेंदबाजी की। तो यह बहुत जरूरी है, नए नए खिलाड़ियों को मौका देना यह बहुत जरूरी हो जाता है। और जब नए खिलाड़ी आएंगे, अविनाश यादव ने एक आशावाद व्यक्त किया कि आज मुंबई में बॉलर्स को इंपोर्ट करना पड़ रहा है और वो दिन दूर नहीं जब मुंबई के बॉलर खुद मुख्तार होकर खेलेंगे और मुंबई फिर बॉलर एक्सपोर्ट करेगा। श्रेयस कदम 3 स्टंप खोलकर बल्लेबाजी करते हुए इस वक्त लगभग 7वें स्टंप पर उनका बल्ला टॉप कर दिया, 1 रन। 51 फॉर 3 टर्फ एडिक्स बोरीवली अंधेरी एवेंजर्स के सामने खेल रही है, अस्तित्व की लड़ाई है। जो टीम इस मैच को जीतेगी उसकी चुनौती बरकरार रहेगी और जो टीम इस मुकाबले में हार जाती है उसके लिए टूर्नामेंट जो है खत्म हो जाएगा। यह बहुत जरूरी है कि पहली विजय बहुत जरूरी है। संदीप आचार्य 12 गेंदों में 22 पर खेलते हुए इस बार लपेट लिया, क्या बढ़िया स्क्वायरिश स्लॉक स्वीप और ये लगा 6। बहुत ही लाजवाब बल्लेबाजी, नई उमंग है, नया साज है। संदीप आचार्य टर्फ एडिक्स की बल्लेबाजी की बुलंद आवाज है। 57 पर 3, एक छोटी पारी है लेकिन काम में आने वाली पारी है। $57 for 3, 5th ओवर। इस बार उल्टा पुल्टा शॉट खेला, वहां पर 1 रन जरूर मिलेगा। 58 पर 3, 58 for 3। श्रेयस कदम जिन्होंने टॉस किया था उनके ऊपर भी काफी कुछ निर्भर करेगा। 4 बॉल में 7 पर खेल रहे हैं श्रेयस कदम, 14 गेंदों में 29 पर खेल रहे हैं संदीप आचार्य। 58 रन 3 विकेटों के नुकसान पर। 58 for 3। इस बार उठा दिया है, बॉल काफी ऊपर गई है, कैच करने का मौका और यहां पर कैच को लपक लिया गया है रवि लिंगाला द्वारा। और श्रेयस कदम की पारी पर पूर्ण विराम लगाते हुए मोहम्मद अजहर। मोहम्मद अजहर की तारीफ करूंगा, जैसे विकी सिंह के बारे में मैंने बताया वडाला ब्लास्टर्स के लिए, बिल्कुल उसी तरह का रोल यहां पर मोहम्मद अजहर निभाते हुए उमर खान स्वयं शाबाशी देने चले गए। फुल टॉस का बॉल काफी अच्छी करामत कर रहा है यहां पर, बल्लेबाज गेंदबाज दोनों के लिए काम में आता हुआ फुल टॉस। नए बल्लेबाज आशीष मेहरोल। संदीप आचार्य लेकिन एकलव्य की तरह अकेले लड़ते हुए। संदीप आचार्य ने अपने आप को एक ही चीज कही है, माना के इरादे सख्त है, माना के इरादे सख्त है, लेकिन संदीप आचार्य तेरे लिए आगे बढ़ने का यही वक्त है। 58 for 4, अकेला लड़ता हुआ एक नौजवान खिलाड़ी। 58 for 4। इस बार भी आर पार स्कोर आगे बढ़ता हुआ।
हुआ 64 पर 4। केवल टाइमिंग के बलबूते पर, मतलब जो कल शाम को राहुल जोगड़िया ने किया वही काम यहां पर संदीप आचार्य कर रहा है। फर्क सिर्फ इतना है कि राहुल जोगड़िया स्कोर को चेस कर रहा था, संदीप आचार्य स्कोर को सेट कर रहा है। परिस्थितियां दोनों के लिए समान है। हाल ही में अनिल कुंबले का जब इंटरव्यू लिया गया तो उन्होंने कहा कि सचिन से भी अपेक्षा थी, मेरे से भी अपेक्षा थी। सचिन से अपेक्षा यह थी लोगों की कि हमारी जो अपेक्षा है उस पर वो खरा उतरे, और अनिल कुंबले ये बिशन बेदी, चंद्रा प्रसन्ना जैसी गेंदबाजी नहीं कर सकता। तो कुंबले ने कहा कि मुझे इसलिए अपने आप को साबित करना था कि मुझे लोगों को गलत साबित करना था। चुनौती दोनों के लिए थी, दोनों कामयाब हुए। दैट इज हाउ यू प्ले योर गेम। 64 पर 4। अगर 15-16 रन और बन जाते हैं, मैं समझता हूं वी हैव अ वेरी गुड मैच ऑन द हैंड। इस बार पुरंदरे स्टेडियम की हरी घास के ऊपर मखमली ऑन ड्राइव, 5 ओवर 65 रन 4 विकेट, 13 के रन औसत से बल्लेबाजी। संदीप आचार्य 16 गेंदों में 36 पर खेल रहे हैं। आशीष महरोल अभी तक एक भी गेंद खेल नहीं पाए। मोहम्मद अजहर 2 ओवर 31 रन 2 विकेट। दिखने में 31 रन है, लेकिन मोहम्मद अजहर ने दोनों कामयाब बल्लेबाजों का विकेट लिया है, यह भी हमें भूलना नहीं होगा। कभी कभी विकेटों की शॉपिंग महंगी पड़ती है। लास्ट ओवर, यह स्कोर कार्ड। ओमकार देसाई बोल्ड बाय अनिकेत सानप 0, भूषण शिंदे एलबीडब्ल्यू, सचिन काटकर 4 बॉल 7, अमित यादव और श्रेयस कदम दोनों का कैच रवि लिंगाला ने किया। मोहम्मद अजहर की गेंदों पर अमित यादव 4 बॉल 11 बनाकर आउट हुए। अनिकेत सानप 2 ओवर 18 रन 1 विकेट, मोहम्मद अजहर 2 ओवर 31 रन 2 विकेट, सचिन काटकर 1 ओवर 15 रन 1 विकेट। फॉल ऑफ विकेट्स, पहला 1 पर, दूसरा 10 पर, तीसरा 25 पर, चौथा 58 पर, 5 एक्स्ट्रा, 1 बाय 2 वाइड। प्रति के नए ओवर की पहली गेंद। इस बार थोड़ा अपने आप से नाराज है संदीप आचार्य, खेलना चाहते थे उस गेंद को मैदान के बाहर। अब यहां पर आशीष महरोल, ऑक्शन में आशीष महरोल पर भी काफी अच्छी बोली लगी थी। आशीष कौशिक ने वडाला ब्लास्टर्स के लिए बहुत अच्छी परफॉर्मेंस किया। अब देखिए आशीष महरोल क्या करते हैं। टैप कर दिया, रनआउट का खतरा, डायरेक्ट निशाना और बैकअप किया गया 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 4 विकेट के नुकसान पर 67 रन। संजू श्रेष्ठ दावा 4 गड़ी बाद 67 फॉर 4। आप देख रहे हैं 70 प्रेजेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग सीजन 1, उसका दूसरा दिन। 2 टीमों ने अब तक सुपर 4 में जगह बना ली है, ट्राइडेंट चेंबूर और वडाला ब्लास्टर्स। इस बार देखिए पूरा वजन ट्रांसफर कर दिया और बेनमूद बेनजीर पुल शॉट। संदीप आचार्य ने दिखाया विपरीत परिस्थितियों में किस तरह लड़ा जाता है। क्या इनिंग खेली है, प्रेशर में इनिंग इसी को कहते हैं। जहां तक अर्धशतकों का सवाल है, अब तक 2 हाफ सेंचुरीज दोनों ट्राइडेंट के नाम। संदीप आचार्य उसके करीब आए हैं, 43 पर खेल रहे हैं, 3 गेंदें बची है और 43 रन का कंट्रीब्यूशन। इस बार उठा दिया, बॉल हवा में है, कैच करने का मौका है, कैच छूटा। अब यह कैच छूटना सही नहीं माना जाएगा। यहां पर 1 रन। संदीप आचार्य रवि लिंगाला से बात करते हुए, मेरे ख्याल से अभिषेक आंगणे हैं,
होकर वापस आ गए आशीष महरोल और उनकी जगह जा रहे हैं अब तरुण बिश्त। स्प्रे चाहिए, फर्स्ट एड बॉक्स मधून जरा स्प्रे पाठवायचा आहे। ठीक है, उन्होंने कहा नो प्रॉब्लम। संदीप आचार्य मैन ऑफ द मोमेंट, स्कोर 73 for 74 for the loss of 5, 74 for 5, 2 बॉल बाकी है। इस बार बेहतर बॉल थी लेकिन लाइन ने धोखा दिया। 3 स्टंप की लाइन बहुत इंपॉर्टेंट है, तीनों स्टंप पर सही गेंदबाजी हुई तो सही गेंद होगी। मानो वो 3 स्टंप नहीं है, वो मध्य रेलवे, पश्चिम रेलवे और हार्बर है। चैनल में बॉल को रखना जरूरी, चैनल के बाहर अगर गई तो नुकसान है। 75 for 5, इस बार खेल दिया है और 1 रन पूरा किया, दूसरा लेना चाहते हैं, वहां पर दौड़ चुके हैं, आउट होने का खतरा है और आउट होकर वापस लौटना पड़ेगा। प्लेटिनम डक तरुण बिश्त का बिना कोई गेंद खेले जब बल्लेबाज आउट होता है, ऑफकोर्स शून्य पर ही आउट होता है तो उसे प्लेटिनम डक कहा जाता है। अलग अलग नाम है, गोल्डन डक, प्लेटिनम डक, रॉयल डक। हॅलो, थोडासा वेळ घेईल सर। आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित टेनिस क्रिकेट विश्वातील आणखी एक मोठं नाव आपण पाहत आहोत। tenniscricket.com चे सन्माननीय सर्वेसर्वा शाहिदभाई आणि शकीलभाई दोघांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। दोन्ही मान्यवरांचं मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2021 या पहिल्या पर्वामध्ये व्यासपीठावर आम्ही सहर्ष सोनेरी स्वागत करीत आहोत। जी हाँ, लाइव टेलीकास्ट की दुनिया में भी अब क्रांति आ चुकी है। तो ये आप देख रहे हैं हमारे तमाम मुअज़्ज़िज़ मेहमान विजय भाई मोजार को आप देख रहे हैं एंजॉइंग द मैच। इस बार भी वाइड बॉल, अब ये एक एक रन कांटे की तरह चुभेगा। ये 1 रन ने मजबूती दी है स्कोर को और संदीप आचार्य को एक और बड़े शॉट को खेलने के लिए प्रोत्साहन दिया। आखिरी गेंद किस तरह की जाएगी इस पर बहुत कुछ डिपेंड करेगा। इस बार थोड़ा अवे फ्रॉम द बॉडी खेला था, आउट होने का खतरा है लेकिन आखिरी बॉल पर आउट हुए संदीप आचार्य। लेकिन कितनी बड़ी खुददार पारी खेलकर वापस लौटते हुए सीना ताने संदीप आचार्य, जिनका कैच लिया अकबर खान ने। देखिए कितनी बढ़िया पैर दिख रही है, लॉन्ग एंड शॉर्ट हाइट में आप देख रहे हैं। संदीप आचार्य एक बेहतरीन पारी खेली उन्होंने, 20 गेंदों में 45 रन बनाए। और संदीप आचार्य की इस पारी के लिए एक ही चीज कहना चाहूंगा कि उसे गुमान है मेरी उड़ान कुछ कम है, उसे गुमान है कि मेरी उड़ान कुछ कम है, मुझे यकीन है कि आसमान की ऊंचाई कुछ कम है। तो आइए अब ये 77 for 7, पावर ऑफ 7, सत्ते पे सत्ता, एक्स्ट्रा भी 7, स्कोर 77 और विकेट भी 7 और 78 बनाने के लिए भी निभाना होगा 7 और लाइव टेलीकास्ट में हमें है 70 का 7। तो आइए अब चलते हैं
दूसरी पारी की और दूसरी पारी में आप लोगों को ब्यौरा सुनाने के लिए आ रहे हैं जुन्नर भूषण कमेंटेटर चंद्रकांत शेटे। हॅलो, तर मित्रांनो आपला एक अजून अनसोल्ड खेळाडू आहे, त्याला आपण टी शर्ट देणार आहोत. मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगचा टी शर्ट हे सुवेनियर आहे आणि हे सुवेनियर म्हणून आपण जे टी शर्ट देणार आहोत तर याच्या पुढे मी विजय मोजार साहेब यांना विनंती करणार आहे आपला शुभ हस्ते हे टी शर्ट आपण देणार आहोत. विजयजी मोजार, ओनर ऑफ टर्फ एडिक्स बोरिवली. तर कॉंग्रॅच्युलेशन्स, पुढील वर्षासाठी शुभेच्छा आहेत. हे टी शर्ट घालूनच रोज प्रॅक्टिस कर. स्वतःला सांग मी पुढच्या वर्षी लिलाव मध्ये येणार, मी पुन्हा येईन, मी येईन आणि करून दाखवेन. धन्यवाद. अजून एक टी शर्ट शाहिद भाई यांच्या शुभ हस्ते, tenniscrick.com यांच्या शुभ हस्ते. अभिनंदन तुमचं. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो आता पुढील टॉस साठी क्रिकेट पंडित वरळी आणि मॅग्निफिसंट परळ या दोन संघांनी नाणेफेक साठी संपर्क साधायचा आहे. मॅग्निफिसंट परळ आणि क्रिकेट पंडित वरळी. अजून एक अनसोल्ड टी शर्ट आपण देणार आहोत. रोशन पातडे जरा नाव लिहून घ्या आणि ते टी शर्ट. जे काही खेळाडू लिलाव मध्ये पात्र ठरू शकले नाही म्हणजे त्यांची खरेदी केली गेली नाही त्या सर्व खेळाडूंना एक टी शर्ट आहे या स्पर्धेची आठवण म्हणून. तर अजून एक टी शर्ट आपण देणार आहोत. tenniscrick.com चे शकील भाई यांच्या शुभ हस्ते. आइए शकील भाई, आपके दस्ते मुबारक से ये टी शर्ट इनायत किया जाएगा. शकील भाई के शुभ हाथों से ये टी शर्ट अनसोल्ड प्लेयर का. जी हाँ, आइए भाई साहब. दोस्तों एक बार जोरदार तालियों से हमारे अगले प्लेयर के लिए आप तालियां बजाएं. देखिए एक बहुत ही सीनियर व्यक्ति है लेकिन उन्होंने भी फॉर्म भरा. सबसे बड़ी बात यह है उम्र का कोई तकाजा नहीं होता. और भाई साहब आपके जज्बे को मैं सलाम करता हूं. अगले साल के ऑक्शन में आपसे जरूर मुलाकात होगी.
उम्र का कोई तकाजा नहीं होता। विल्फ्रेड रॉड्स 53 वर्ष और आई थिंक 265 दिन की उम्र में अपना लास्ट मैच खेले, तो आई थिंक एज इज जस्ट अ नंबर। तो आइए सीधा चलते हैं कमेंट्री बॉक्स में। धन्यवाद। धन्यवाद हरी सर। दुसऱ्या डावाकडे आता आपण वळतोय, ज्या ठिकाणी विजयासाठी धावांचं लक्ष आहे ते 78 धावांचं लक्ष मॅच जिंकण्यासाठी आहे। आपण आहोत दादर, मुंबईच्या दादर पूर्वेकडील या पुरंदर स्टेडियम मध्ये। त्या ठिकाणी पहिली वहिली मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि या क्रीडा स्पर्धेतील एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर आहे। एका बाजूला टर्फ एडिक बोरिवली तर दुसऱ्या बाजूला अंधेरी अव्हेंजर यांच्यामधील मॅच। वेळेला मात्र आणखीन एक जबरदस्त फटका अनोख्या शैलीत उडवलाय सीमारेषेच्या बाहेर, जाईल चेंडू 6 धावांसाठी। षटकार, एक हेलिकॉप्टर फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न राहिला। अभिषेक आंगणे आक्रमक झालेत, 3 बॉलवरच 16 धावा जमवलेल्या आहेत। मुंबई प्रीमियर लीगची चर्चा, मुंबई प्रीमियर लीग कधी होणार, कुणाचं सिलेक्शन होणार, कोण मालक असणार, कुणाची मॅच कधी असणार, याच्याच चर्चा संपूर्ण मुंबईभर रंगत होत्या। आता स्पर्धा जरी मुंबईची असेल तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। स्वाभाविक आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि क्रिकेटची पंढरी देखील आहे मुंबई, त्यामुळे या गोष्टी स्वाभाविक आहेत। आणि आक्रमक अंदाजात मात्र या ठिकाणी अभिषेक आंगणे बांद्र्याचे खेळाडू, तर त्यांच्या समोर जर पाहायचं झालं तर गोलंदाजीसाठी बोरिवली परिसरातील एक परंतु एक चांगले गोलंदाज अनिकेत। पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, वा अभिषेक वा, अनोख्या शैलीत फटके खेळत आहेत। अनिकेत खूप टॅलेंट आहे, परंतु पहा सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अभिषेक आंगणे यांच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळतोय। या स्पर्धेतील षटकार हॅट्रिक क्रमांक 6वी होते। 6 फलंदाज ज्यांनी षटकार हॅट्रिक म्हणजे लगातारचे 3 षटकार खेळले, त्यामध्ये थॉमस डायसने याने 2 वेळा, राहुल जोगाडिया, तदनंतर श्रेयस इंदुलकर, शशिकांत कदम आणि आता अभिषेक आंगणे यांचं नाव जोडलं गेलेलं आहे। एकमेव हॅट्रिक झाली गोलंदाजच नाव गणेश देठे, 2 अर्धशतक झाली थॉमस डायस आणि शशिकांत कदम। यावेळेला बॅकफुटला जाऊन एका प्लाटून स्ट्रोक येताना बॅक टू बॅक चौथा षटकार लगावला जातोय आणि फलंदाज आहेत अभिषेक आंगणे। जबरदस्त फटका येताना पाहायला मिळाला। विक्रोलीसाठी देखील त्यांना आपण खेळताना पाहतो। बांद्रा परिसरातील हे ख्यातनाम खेळाडू आहेत आणि पहा बॅकफुट पहिल्याच षटकात जर पाहिलं तर 28 धावा धावफलकावर झालेले आहेत। हे क्रिकेट आहे। सलग 4 षटकार 2 खेळाडूंनी खेळलेले आहेत, एक म्हणजे शशिकांत कदम आणि आता जर पाहिलं तर अभिषेक आंगणे यांच्याकडून देखील। यावेळेला मात्र कमबॅक केलं जात आहे। राजू कदम सर, विनंती आपण मंचावर यायचंय। या क्रीडा स्पर्धेसाठी जुन्नर प्रीमियर लीगच्या आयोजक समितीतील एक घटक राजू कदम सर उपस्थित राहत आहेत। प्रेक्षकांना आणखीन एक आनंदाची वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचवतो क्रिकेटसाठी। येणाऱ्या कालावधीमध्ये 70-70 पनवेल कडून एक मोठी स्पर्धा असणार आहे, चॅम्पियन्स लीग। ज्या चॅम्पियन्स लीग मध्ये मुंबई प्रीमियर लीग मधील टॉप जे 2 टीम राहतील त्या डायरेक्ट खेळतील, रायगड प्रीमियर लीग मधील टॉप 2 टीम त्या ठिकाणी खेळतील, ठाणे प्रीमियर लीग मधील टॉप 2 टीम तिकडे खेळतील आणि जुन्नर प्रीमियर लीग मधील विजेती टीम त्या ठिकाणी खेळणार आहे। आणि आणखीन एक टीम जी एखाद्या महत्वपूर्ण स्पर्धेची असणार आहे, म्हणजे अशी एक चॅम्पियन्स लीग येणाऱ्या कालावधीमध्ये 70-70 पनवेल, विशाल जेतेकर, वीरेन गावण यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पनवेल परिसरामध्ये आयोजित केली जाणार आहे। चेक विनंती असेल क्रिकेट पंडित वरळी संघाच्या संघनायकांनी आपण त्वरित यायचं टॉस साठी नेक्स्ट मॅचच्या। क्रिकेट पंडित वरळी संघाचे संघनायक। येस सर।
पहिल्याच षटकात जर पाहिलं तर 28 धावा आल्यात. हे क्रिकेट आहे. पहिल्या षटकात चांगली धावा जमवली आहे. त्यावेळेला आपण पाहू शकता बीमर नो बॉल घोषित केला जातोय. फुल टॉस बॉल कमरेच्या जास्त वर होता आणि त्याचमुळे बीमर घोषित केलाय. आता मात्र संधी असणार आहे फलंदाजाला हवा तसाच बॉल टोलवण्याची. सचिन काटकर पाहूयात. माऊल संघाचं देखील प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. यावेळेला कव्हरच्या दिशेने खूप चांगला फटका येतोय परंतु फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. चेंडूची फेक देखील अतिशय सुरेख होताना पाहायला मिळते. धावसंख्या 1. इकडे टर्फ एडिकला मॅच मध्ये यायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील. विकेट तुम्हाला मॅच मध्ये आणणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. दडपण वाढवावं लागेल. एका बाजूला जर पाहिलं तर अभिषेक आंगणे काय फलंदाजी झाली आतापर्यंत जर पाहिलं तर बॅक टू बॅक 4 षटकार येताना पाहायला मिळाले त्यांच्याकडून. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. विक्रांतकडे क्षमता आहे आपल्या टीमला मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येण्याची. हे क्रिकेट आहे. इकडे मोठ्यातली मोठी धावसंख्या पार देखील होते. छोट्यातल्या छोट्या धावसंख्येत देखील कालचा सामना तुम्हाला आठवत असेल. 18 चेंडू 52 धावांची मॅच 2 बॉल आणि 1 रनवर आली आणि ती देखील मॅच टाय झाली होती. तर हे क्रिकेट आहे. मुंबई प्रीमियर लीग तुमची आमची सर्वांची आवडती आणि लाडकी मुंबई. एक धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. एज घेतली जाते आणि प्रनिल मोरे यांच्या दिशेने चेंडू जातोय. तोपर्यंत एक धाव मात्र घेतली जाईल. धावसंख्या 31 वर पाहायला मिळेल. ज्या मुंबईत मात्र खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट पाहायला मिळतं. प्रत्येक इमारतीत क्रिकेट आहे. प्रत्येक चाळीत क्रिकेट आहे. प्रत्येक मंडळात क्रिकेट आहे. प्रत्येक विभागात क्रिकेट आहे. क्रिकेट यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट फिरली कव्हरच्या दिशेने जातोय. तिकडे क्षेत्ररक्षक श्रेयस एक धाव घेतली आणि एका धावेवर वा काय थ्रो होत असेल. खूप चांगल्या पद्धतीने थ्रो देखील त्यांना पाहायला मिळाला. पहा नॉर्मली ही गोलंदाजीचं कसं मी म्हणेल पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर 3 खेळाडू कुठे बाहेर काढलेले आहेत. एक लॉंग ऑन आहे, एक मिड विकेट आहे आणि कव्हर्स आहे आणि कव्हरच्या दिशेने बॉलला मात्र पाठवलंय म्हणजे प्रवृत्त केलं त्या दिशेने बॉल मारण्यासाठी. यावेळेला हाफलातून फटका येताना पाहायला मिळाला. आज अभिषेक आंगणेला रोखणं कठीण आहे. घ्या आणखीन एक षटकार येतोय त्यांच्या बॅटमधून. लांब 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 खूप लांब षटकार. धावसंख्या जर पाहिली तर आता 38 वर जाताना पाहायला मिळते. ज्या ठिकाणी जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत अभिषेक आंगणे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. आणखी बाहेर जाणारा होता. जसा आला तसाच घेतला आणि पाठवला सीमारेषच्या पलीकडे षटकारासाठी. आज गुणलेखक म्हणून सोनमताई चव्हाण त्याचबरोबर प्राजक्ताताई देसाई खूप चांगली गोष्ट आहे. आमच्या या भगिनी देखील आता गुणलेखनामध्ये क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी करतायत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 70-70 ची लाईव्ह टीम त्यांच्याकडून देखील खूप चांगलं काम होताना पाहायला मिळत आहे. 70-70 प्रेझेंट या मुंबई प्रीमियर लीग मध्ये. त्याचबरोबर प्रथमेश दादा कोळंबकर त्याचबरोबर कालिदास कोळंबकर साहेब यांचंही तेवढंच नक्की आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेसाठी जे जे घटक राहिलेले आहेत त्या सर्वांचं आम्ही आभारी आहोत ज्यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं संपतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 38. चेक. पुन्हा एकदा माझी विनंती असेल क्रिकेट पंडित वरळी संघाचे संघनायक त्वरित टॉससाठी यायचं. आपला विरोधी संघ मॅग्निफिसंट परेल संघाचे संघनायक प्रथमेश पवार आमच्यासोबत ऑलरेडी जोडले गेलेत. त्यामुळे आपल्यालाच विनंती असेल आपल्या संघनायकासहित त्वरित यायचं. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील मुंबईत खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. कारण मुंबईचा जरी विचार केला तर घाटकोपरला राखीतेश जाधव त्यांचं देखील उद्या या ठिकाणी स्पर्धेसाठी आगमन होईल. येणाऱ्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी चषक मोठी स्पर्धा या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबरीने महिंद देखील एक मोठी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल नारायण तांडेल यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर जर पाहिलं तर महाराष्ट्र प्रीमियर लीग येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. राष्ट्रवादी चषक देहू रोड स्पर्धा देखील पाहायला मिळणार आहे. खार्डी या ठिकाणी देखील एक मोठी स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सिंहगड रोडला क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळतील. अंडरआर्म बरोबर ओरम बरोबर अंडरआर्म मध्ये देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील वाईकट्टा त्याचबरोबर सिद्धी पॅकर्स सारख्या मोठमोठ्या स्पर्धा एसपी चषक सारख्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय ज्या स्पर्धेकडे सर्वांच्या नजरा लागल्यात संपूर्ण मुंबईच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण प्रत्येक मुंबईकराचं लक्ष या स्पर्धेकडे आहे. आपल्या कारण
मुंबईच्या 36 मतदारसंघामधून मात्र निवडले गेले हे 120 खेळाडू. त्यामुळे एका विभागातून क्वचित एक दोन असे खेळाडू निवडले गेलेले आहेत. परंतु प्रचंड उत्कंठ या स्पर्धेची. गोलंदाजीसाठी जर पाहायचं झालं तर येताना पाहायला मिळत आहे तरुण बिष्टा. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न. जयंबे देखील क्रिकेट खेळताना त्यांना आपण पाहतो एक अनोख्या शैलीची बॅटिंग करतात आणि त्याचबरोबर बॉलिंग मध्ये देखील विकेट घेण्याची क्षमता आहे तरुण बिष्टा यांच्यामध्ये. तर त्यासाठी त्यांच्याकडे चेंडू सोपवण्यात आलाय. मुंबईच्या विविध भागातून या क्रीडा स्पर्धेचा मॅचचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक आले. त्याही सर्वांचं क्रिकेट रसिकांचं स्वागत. आणखीन एकदा जर पाहिलं तर या ठिकाणी चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि अभिषेक आंगणे यांची वादळी खेळी मात्र या ठिकाणी सामली जाते. ओमकार देसाई यांनी देखील कसब दाखवलं आणि ही कॅच पकडली अनोख्या शैलीत आणि माघारी परततात. परंतु त्या अगोदर त्यांनी त्यांचं काम केलंय. एज घेतली आणि बॉल जर पाहिलं तर पायाच्या मध्ये अडकला. अभिषेक आंगणे लगातार 4 षटकार नेहमीच आपल्या लक्षात राहतील. पहा ही क्षण कॅमेऱ्याने मात्र वेगवेगळ्या अँगलने टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. अभिषेक आंगणे 10 चेंडूमध्ये 35 धावांची जबरदस्त खेळी सजवली आहे ज्यामध्ये लगातारचे 4 षटकार देखील सामील होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील ते म्हणजे उमर खान. काल देखील जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. विजयासाठी 78 धावांचं लक्ष्य. तर 78 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करत असताना 39 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. तिसरी ओव्हर सुरू आहे. तरुण बिष्टा या ठिकाणी मात्र विकेट तर घेतली आहे. दरवाजे तर खुले केलेत विकेटचे. आता मात्र ते सातत्य या ठिकाणी ठेवणार का. समोर जर पाहिलं तर उमर. त्यावेळेस जर पाहिलं तर ऑप्स्टमच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. पंच युवराज भालेराव सर आमच्याकडे वळतायत आणि व्हाईट बॉल घोषित केला जातोय या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. PC पाटील सर, युवराज भालेराव सर आणि त्याचबरोबरने सतीश कुरुप सर आणि सुशांत मांजरेकर सर पंचांच्या भूमिकामध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला कव्हर पॉईंटच्या दिशेने खूप चांगला फटका. गॅप शोधण्यात यशस्वी झाले. उमर यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता आणि 2 धावा मात्र या ठिकाणी घेतल्या जातात. उमर यांच्याविषयी नक्कीच मी सांगेल कारण उमर खान हे असे खेळाडू आहेत ज्यांनी मात्र ज्युनियर प्रीमियर लीगचं पहिलं पर्व कोणी जिंकलं होतं तर उमर खान जिंकले होतं. त्याचबरोबर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत ओमकार देसाई हे मॅन ऑफ द सिरीज ठरले होते. उपविजेते ओमकार होते तर विजेते उमर खान होते. यावेळेला उसळता बॉल त्याच्यावर प्रहार. षटकार. उमर खान नक्कीच फुल पॉवरफुल पद्धतीने खेळतात आणि मोठा हल्ला या ठिकाणी चढवला गेला. स्कोर जर पाहिला तर 48 वर जाऊन पोहोचलाय. संपूर्ण मुंबई प्रचंड मेहनत घेत ही क्रीडा स्पर्धा. असंख्य अडथळे त्यांची शर्यत पार केली आयोजन कमिटीने. मग निसर्गाचाही आला. खूप सारा पाऊस झाला. परंतु मुंबईसाठी काहीतरी करायचं आहे. मुंबई क्रिकेटसाठी काहीतरी करायचं आहे. हा ध्येय मात्र आयोजन कमिटीने ठेवलं होतं आणि तुमच्या समोर मुंबई प्रीमियर लीग सादर केली आहे. यावेळेला चांगला बॉल परंतु त्याला ढकललं. कव्हर पॉईंटच्या दिशेने तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. परंतु इथे एक उद्देश होता की मुंबईसाठी काहीतरी करायचंय. यावर्षी जरी 8 टीम असेल तर आमचा प्रयत्न असेल पुढल्या वर्षी 12 टीम करण्याचा. याहीपेक्षा जास्त खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे जास्त जणांना किंवा जास्त संघ मालकांना देखील सामावून घेण्याचा प्रयत्न पुढल्या वर्षी नक्कीच करू. परंतु ही सुरुवात आहे. मुंबईसाठी काहीतरी करायचं या ईर्षेने आम्ही एकत्र आलेलो आहोत. यावेळेला समोरच्या दिशेने बॅटच्या रेंज मध्ये बॉल होता त्याला पाठवलं समोरच्या दिशेने. येतोय आणखीन एक षटकार. आता मात्र या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी. सचिन काटकर देखील आक्रमक झाले. तिसरी ओव्हर विकेट आली जरूर परंतु धावा मात्र काही थांबवता आल्या नाही. आमच्या एका चाहत्याने कॅच देखील त्या ठिकाणी पकडली गेली. 70-70च्या कॅमेऱ्यातून मात्र वेगवेगळ्या अँगलने मात्र दाखवण्याचा प्रयत्न विपुल पांडुलकर आणि त्यांची टीम करताना पाहायला मिळते. हो ही आहे मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, त्याचबरोबर भारताची आर्थिक राजधानी, स्वप्न नगरी, माया नगरी, चित्र नगरी, घड्याच्या काठावर धावणारी अशी ही मुंबई, आपली मुंबई, आपल्या सर्वांची मुंबई. आणि आता सध्याच्या घडीला सुरू आहे मुंबईची प्रीमियर लीग, मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. आणि त्याची उत्कंठा सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळते. जगातील एकमेव असं शहर असेल ज्या शहरामध्ये
मात्र 12ही महिने क्रिकेट चालतं आणि जगातील एकमेव असं शहर असेल ज्या ठिकाणी सर्व धर्मियांना सामावून घेतलं जातं, अशी ही मुंबई आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 2.25 करोड पर्यंत लोकसंख्या या मुंबईची जरूर आहे, परंतु एक आगळी वेगळी शहर म्हणून देखील ओळखलं जातं मुंबई. क्रिकेट हा श्वास आहे या मुंबईचा, या मुंबापुरीचा. तुमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच राहिला आहे. पहिला चेंडू जर पाहिला तर या ठिकाणी निर्धाव जातोय विजयासाठी. 78 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी. पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 17 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे, तुम्हाला कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील. मॅच सहजासहजी दोन्ही टीम सोडणार नाहीयेत, प्रयत्न करत राहील, झुंजावं लागेल. वैभवशाली परंपरा असणारं मुंबई क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. जसं रणजी क्रिकेटमध्ये आपण म्हणतो प्राबल्य राहिले मुंबईचं, तसंच जर पाहिलं तर प्राबल्य आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये देखील मुंबईचं कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळालंय. थँक्यू. प्रीतम परब यांनी नाणेफेकसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. पुढील सामना मॅग्निफिसंट परळ आणि क्रिकेट पंडित वरळी या 2 संघांमध्ये होणार आहे. धन्यवाद. नो बॉल घोषित केला जातोय. पाहूया आता मुभा असणार आहे मोठा फटका खेळण्याची उमर यांच्याकडे. अंधेरी अव्हेंजर्स आपल्याला पाहायला मिळते. राऊत सोलकर यांची टीम आहे, दुसऱ्या बाजूला विजयदादा मोझार यांची टीम आहे. आम्ही या सर्व संघ मालकांचे देखील आभारी आहोत, कारण पहिली मुंबई प्रीमियर लीग आपण जो प्रतिसाद दिलात, आपलं प्रायोजकत्व दिलं, ते देखील खूप मोलाचं राहिलंय. परंतु या फील्डच्या चेंडूवर देखील जर पाहिलं तर मोठा फटका मारू दिला नाहीये. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कमबॅक करण्याचा प्रयत्न विक्रांत करतायत अंधेरीच्या डीएन नगरचे गोलंदाज, तर दुसऱ्या बाजूला अंधेरीच्या वर्सोव्याचे खेळाडू बॅटिंगसाठी उमर खान. यावेळेला चांगला फटका कॅपमध्ये खेळण्यात यशस्वी झाले. मिड ऑफ तैनात होता, पाठीमागे खेळाडू नव्हता, त्याचा फायदा घेतला, गॅपमध्ये खेळला आणि चौकार वसूल केला. येतो चौकार. आम्ही सर्व संघ मालकांचे आभारी असू. त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी स्पर्धेसाठी कार्यसम्राट आमदार कालिदाजी कोळंबकर साहेब, प्रथमेशजी कोळंबकर, त्याचबरोबर संजयजी पोतनीस साहेब. फुलटॉस, त्याला मात्र लॉंगॉनच्या दिशेने खेळणं, 1 धाव त्या ठिकाणी घेण्यात यशस्वी होतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर रमी पंडित, ऍडव्होकेट प्राचार्य साजन पाटील यांचे आभारी आहोत. कार्यसम्राट राखीताई जाधव त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर जयसिंग भोसले साहेब, शाखा प्रमुख 205 चे, बंटी सरमळकर साहेब, त्याचबरोबर साई अंशुल स्पोर्ट्स, AA स्पोर्ट्स, त्याचबरोबर आदी स्पोर्ट्स, ग्लोबल हॉस्पिटल यांचे आभारी आहोत. गणेश नाईक, दीपक राठोड यांच्या आभारी आहोत. फुलटॉस बॉलचे आभारी आहोत. 70-70 लाईव्ह कव्हरेज टीमचे आभारी आहोत. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल आहे हवे, क्षेत्ररक्षक आणि कॅच मात्र या ठिकाणी सुटली जाते. पहा, कॅच अशा वेळेला ज्या वेळेला गरज होती तुम्हाला विकेटची, त्याच वेळेला कॅच सुटली जाते. मागत पडू शकतात या सर्व गोष्टी. आणि स्कोर जर पाहिलं तर आता 63 वर आहे. 78 धावांचा पाठलाग करायचा असताना ऑप्टमच्या बाहेर चेंडू होता आणि त्याला थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न उमर खान यांच्या माध्यमातून आणि आणखीन एक विकेट होताना पाहायला मिळतोय. उमर खान लगावतायत षटकार. नुक्कड 11, त्याचबरोबर नॅशनल 11, अजिंक्य 11, बाप्पा 11 या ज्या स्थानिक टीम आहेत त्यांचे देखील आम्ही आभारी असू. या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. 69 धावा झाल्या आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे त्या 9 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी असणार आहे. सेव्हन्टी प्रेझेंट मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. पावसामुळे स्पर्धा थोडीशी 2 दिवस उशिरा सुरू झाली. धन्यवाद चंद्रकांत शेट्टी. मित्रांनो, आज पावसाचा हा घेऊन येतोय आणि खेळणाऱ्या संघात मॅग्निफिसंट परळ आणि त्याचप्रमाणे क्रिकेट पंडित वरळी. जो संघ या सामन्यातून जिंकेल तो सुपर 4 मध्ये प्रवेश करणार आहे. आणि नाणेफेक करण्यासाठी tenniscreek.com चे शाहिदबाई यांना मी विनंती करणार आहे. हेड इज द कॉल. हेड आहे. अशी आतिश काय डिसिजन घेतलाय? आम्ही फिल्डिंग करत आणि हा सामना जिंकणं गरजेचं आहे, नाही तर स्पर्धा तुम्ही बाहेर व्हाल. तर
काही बदल केलेत का संघामध्ये? 2 बदल केलेत, कारण का आमचा प्रीतम परब त्यांच्या ऑफिसची मीटिंग होती, तो तिकडे गेला, आणि जिमी नाटेकरचा कामाचा प्रॉब्लेम होता, तर तो पण जॉबवर गेला, तर 2 बदल केले. धन्यवाद. ना फलंदाजी करणार आहात, तर आता हीच ती वेळ जे आपण बोलतो ना, आता नानासाठी हीच ती वेळ आहे का? प्रयत्न तर 100% असतील. आणि मी मगाशी जसं बोललो तसं की टीम गेम आहे. मगाशी पण प्लेयर्सने दाखवलं की हा एका कोणा इंडिव्हिज्युअलचा गेम नाहीये. सगळे 11 जण मिळून आपण एफर्ट दिला तर नक्कीच चांगला रिझल्ट मिळणार. तर मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही. क्रिकेट पंडित वरळी यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय. प्रथम फलंदाजी करणार आहे ते मॅग्निफिसंट परळ. आपल्याला सुपर 4 मधला तिसरा संघ या सामन्यातून बघायला मिळणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा 70-70 प्रेझेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग. परत एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. धन्यवाद हरीश सर. आपण व्हॉइस ऑफ इंडिया हरीश सरांचा आवाज ऐकत होतात. तर जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सचिन काटकर यांची साथ देण्यासाठी आलेत रवी लिंगाला, तर ओमर खान बाद झालेत. ओमकार यावेळेला पुन्हा जास्त उंची दिलेला चेंडू होता, त्याला कव्हरच्या दिशेने कॅपमध्ये खेळलं, 4 धाबा वसूल केल्या आणि चौकार या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल. सचिन काटकर यांच्या बॅटमधून फटका त्यांना पाहायला मिळतोय. विजयाच्या अगदी जवळपास जाऊन पोहोचला हा संघ, कारण अजूनही 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. जास्त उंची दिलेला चेंडू होता, ऑप्शनच्या बाहेर होता, त्याचा फायदा या ठिकाणी घेतला. सचिन देखील 8 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी सजवत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग अभिषेक आंगणे यांच्याकडून पाहायला मिळाली, आणि तदनंतर जर पाहिलं तर खूप मोठा धमाका उमर खान यांनी देखील केला. सचिन काटकर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच दिशेने बॅक टू बॅक झेरॉक्स काढावी अशा पद्धतीचा मात्र हा फटका होता पाहायला मिळाला, आणि एक भव्य विजय या ठिकाणी साकार होताना पाहायला मिळतोय. तो मात्र या ठिकाणी अंधेरी अव्हेंजर राहुलजी सोलकर यांची टीम आहे, विजयी होताना पाहायला मिळते. टर्फ एडिक्ट आपल्या संपूर्ण टीमला स्टेजवर यायचंय. टर्फ एडिक्ट आपल्यासाठी मात्र ग्लोबल हॉस्पिटलच्या माध्यमातून काही कार्ड्स देण्यात येत आहेत, ज्यामध्ये ग्लोबल हॉस्पिटलमध्ये प्रत्येक खेळाडूला आणि तुमच्या कुटुंबियासाठी आरोग्य विषयक मात्र जी सवलत आहे ग्लोबल हॉस्पिटलच्या माध्यमातून ती कार्ड्स घेण्यासाठी संपूर्ण टीम मुख्य मंचावर यायचंय. अभिषेक आंगणे ठरतायत मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराचे मानकरी. 5 षटकार, 1 चौकार, लगातारचे 4 षटकार हे देखील त्या खेळीमध्ये समावलं होतं. 10 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी करणारे अभिषेक ठरतायत सामनावीर पुरस्काराचे मानकरी. टर्फ एडिक्स या टीमने स्टेजवर यायच्या पूर्ण टीम, कारण तुम्हाला ग्लोबल हॉस्पिटल कडून हेल्थ कार्ड आपण देतो, आणि हे हेल्थ कार्ड तुम्हाला दिल्यानंतर आपण सामनावीरचं पारितोषिक देणार आहोत अभिषेक आंगणे यांना. टर्फ एडिक्स टीम सर्वांनी स्टेजवर यायचंय.